आरसा विनर आता मैदानावरती दाखल झाला। बिल्कुल डीजे भाई सही गाना बजाया था आपने भाई। किसी का दिल यहाँ खुश होने वाला, किसी का दिल टूटने वाला भी है। सपना किसका पूरा होगा, सपना किसका टूटेगा। पुढच्या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये जेवणाचं काउंटर बंद होईल, त्याकरता अजून कोणी जेवण केलं नसेल लंच फुलटॉस बॉल पहिला चेंडू खेळलाय जरूर हवेत। अरमान अरमान अरमानच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती फरमान, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार। चेंडू वरती गेला होता ना, थोडासा श्वास रोकला गेला होता। अरमान भाई भी देख रहे थे भाई कहीं कॅच न हो जाए, या वेळेला कधी कॅच तर होणार नाहीये ना, ही थोडीशी भीती देखील होती। डर था थोडासा भाई, डर था। आणि अशा वेळेला भीती देखील असते, पण भीती जास्त बाळगायची नाहीये, जिंकण्याची इच्छा देखील तितकीच जास्त दाखवायची आहे। ऑफ्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता है, हा झेल टिपला गेला है। बिग विकेट, बिग ब्लो, जोर का झटका धीरे से लगे सुना था, ये जोर का झटका जोरात लागलाय। फरमान गेलाय कारण सलमानने त्याचा कॅच घेतलाय। फरमान ने कहा था बिल्कुल कभी कभी गिरना भी जरूरी होता है, कौन उठाने आता है वो भी पता चलता है। पण काही लोक अशी पण असतात दुरून आपली मजा बघत असतात, ज्यावेळेला त्यांचं काम असतं त्यावेळेला व्यवस्थित आपल्याला मस्का लावतात आणि एकदा काम झालं का बाबा चुना लावून जातात। अशी पण लोक असतात, काम असलं का थोडंसं मस्का लावतात, काम झालं का थोडंसं चुना लावून जातात, अशी लोक आहेत। अशा वेळेला आपण ठरवायचं असतं की कुठला माणूस आपला आहे आणि कुठला थोडासा आतला आहे, हे आपल्याला ओळखायचं असतं, कोण आपला आहे आणि कोण आतला आहे। विकेट, गडी बाद झालाय। दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, नवीन फलंदाज मैदानावरती सिक्सर मारून सिक्सरचा फलंदाज बाद झालाय अभय। आणि मागून देखील आम्हाला भरपूर काही रायमिंग जुळवून दाखवतात, कारण तेही आता इन्व्हॉल्व झाल्यात, पूर्णपणे मॅच मध्ये घुसले। त्यांनी सांगितलं बाबा तिथे फलंदाजावरती अभय आलाय, भय दाखवायचं नाहीये, पण भय बाळगायचं पण नाहीये। तुमची जिंकण्याची इच्छा पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ पाहिजे, तर तुम्ही जिंकणार। जास्त मनामध्ये भीती बाळगली तर जिंकणार नाहीये, जास्त विचार करायचा नाहीये। कारण जसं मनामध्ये म्हणतात ना बाबा, मान लो तो हार होगी लेकिन ठान लो तो जीत होगी। मन से हारा म्हणजे मैदानात ना हारलेला माणूस तर जिंकणार, पण मन से हारा हुआ कभी नहीं जीतेगा। मन में मत हारो, हारना और हार मानना थोडीशी अलग अलग गोष्टी आहेत, आणि ते हार मानायची नाही आहेत, याच उद्देशाने खेळायचं आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बीट करतोय आणि असंही पाहिजे ना, म्हणजे प्रशांतजी हार कोणाला पसंत नाही आहेत, महिला वर्ग भरपूर आहे, फक्त तो हार सोन्याचा असला का चालेल, बाकी हार कोणाला आवडत नाहीये। हार म्हणजे हरणं कोणाला आवडत नाहीये, फक्त तो हार फक्त सोन्याचा असला का बाबा ठीक आहे। धावा धाफलकावरती येत्या 7। नाही, चांदीची पण कहाणी आहे, म्हणजे पहिला चामचे पण चांदीचे होते, कारण चांदीची पण कहाणी वेगळी आहे। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला पाठवला जातं, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडू गेलाय बरोबर सीमारेषा पार, चौकार। झालं प्रत्येक त्या मॅच मध्ये गेलाय। आरटीओ प्रीमियर लीग पर्व 5 सुरू आहे। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू जाणून बजून अगदी बॅटची फेस ओपन केली होती, माहिती आहे बीट करायचं आहे, जो वेग आहे त्या वेगाचा फायदा उचलायचा आहे, अगदी फक्त दिशा दाखवली आणि ज्या दिशेला जायचं होतं त्या दिशेला पाठवलंय। थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार। खेळ सप्लाय शेवटच्या चेंडूवरती, हॅलो
धावा धापलकावरती 15, 15 धावा धापलकावरती. अभयची विकेट जो घेईल, अभयचे गडी बाद करेल, त्यासाठी देवांकडनं 500 रुपये. आणि बऱ्याच जण चर्चा झाली की 500-1000 मध्ये काय बक्षीस लागतात, कारण ती 2000ची नोट बाद झाली ना. ती 2000ची गुलाबी नोट बाद झाले म्हणून 500च्या टप्प्यानं बक्षीस लावतात, आणि त्या 2000च्या टप्प्यानं बक्षीस लावली गेली असती. म्हणजे आता जे गाणं आले ना गुलाबी साडी, तसं गुलाबी नोटवाला देखील फेमस होता. आणि गुलाबी कलरचा संघ मैदानावरती खेळतोय जरूर. फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, बिग विकेट. आणि परतावा लागले ते निपुण डिपार्ट्स. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला, सलमान होते आणि सलमानला टिपलाय. हा झेल निपुणला परतावा लागलाय पेव्हलियनच्या दिशेनं. निपुण डिपार्ट्स क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी गणेश आलेत. मागचा सामना होता तितकी संधी मिळाली नाही, शेवटच्या 2 चेंडूवरती ते बॅटिंगसाठी आले होते. आता भरपूर वेळ आहे, आता भरपूर वेळ आहे, थोडासा वेळही घ्यायचा आहे. वेळेची कहाणी वेगळी आहे. जशी घड्याळाची टिकटिक असते ना, तसा वेळेचं गणित देखील आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट पहिल्या चेंडूवरती. आओ देखा ना ताओ भाई, लगा दिया बड़ा घाव, डाउन द ग्राउंड, सौकार. पीएच धुवून काढायचं आहे पहिल्या चेंडूवरती. गेट सेट गो. अभयची विकेट घेईल, त्यांच्यासाठी नानांकडनं 1000 रुपये. 1000 रुपये अभयच्या विकेट. बाबा ही विकेट आहे का काय? ह्या विकेटसाठी काय बक्षीस लागल्यात, एका पाठोपाठ एक 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 1000चं बक्षीस. अजून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती जलद गतीनं पूर्ण केली गेली. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. धावफलकावरती धावा जाऊन बघितल्या तर 20, 22, 0, 20 रन ऑन बोर्ड. माची दुसरं षटक हाताळतायत. अभयच्या विकेटसाठी प्राइज आहे देवांकडनं, नानांकडनं अमित पाध्ये, नानांकडनं 1000 रुपये, देवांकडनं 4 रुपये. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता, चेंडू निघून गेला, बरोबर एसटीएच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला, ज्या षटकामध्ये षटकांना सुरुवात झाली विकेट, त्यानंतर 2 चौकार शेवटच्या 2 चेंडूवरती अभयनं ठोकले होते. अभय ऑन स्ट्राईक. हा महत्वाचा मॅच आहे, विनर विनर मधली लढाई आहे. 2 विजेत्या संघामधली भिडण लढत, टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली, ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट ऑन मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात. प्लॅन मिस, बॅट तर स्विंग झाली, चेंडूही थोडासा खाली राहिला होता. प्लॅन मिस, खेळला मिस केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना या माची है, लेकिन भाई मजे हुए गेंदबाज है माची. अगर विकेट लेते तो धूम भी मचाएंगे, धूम ही मचवणार. विकेट येतोय का, विकेट येतोय का, थोडासा दूरवरती दूरवरती धावले. दुसरी धाव देखील पूर्ण केले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. 22-22. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरसेने धावा आहेत धावफलकावरती. 22-22. खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 22-22. यानंतर होणार मॅच 48 हरिकेन आणि आरटीओ थंडर. 48 हरिकेन आणि आरटीओ थंडर्स यामध्ये हा सामना असणार आहे. विपुल क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी विपुल. पहिला चेंडू होता, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मिस केला गेला. यष्टेच्या जस्ट वर्ण
अगदी थोड्यावरून हा चेंडू गेलाय. आणि मागचा सामना पहिल्या 70च्या वरचा धावफलक उभारला. त्याकरता मी उल्लेख केला होता या मैदानावरती दुपारी 2 ते 5 मध्ये अक्षरशः धावा लुटल्या जातात, कुठल्या जातात या मैदानावरती. बैट तो भरपूर फिरते भाई. ऐसा पंखा घूमता है लेकिन नीचे हवा नहीं आती. असं होतं कधी जेव्हा ते पाता वाकडी होतात त्यावेळेला खाली हवा येत नाहीत. बॅट फिरते पण धावा येत नाहीत. अभयच्या विकेटसाठी प्राइज आहे निरंजन यांच्याकडनं 2000. आज जसं प्रशांतजी म्हटलं तर निरंजन आज फुल फॉर्म मध्ये आहेत. एटीएम बिलकुल ओपन किया उन्होंने. एका विकेटसाठी किती मोल आहे बघा. अभयच्या एका विकेटसाठी 2000 रुपये निरंजन, 500 रुपये देवांग आणि 1000 रुपये अमित पाध्ये अर्थात नाना. एका विकेटचं मोल 3500. आता बघूया. आणि जर विपुलने तो विकेट काढला ना, विपुलने काढले तर एक्स्ट्रा 2000, एक्स्ट्रा 2000 त्याच्यावरती सरप्लस सरचार्ज असेल. सरप्लस. पायावरचा चेंडू होता, फटका केला, स्वीप केलाय चेंडू. चेंडू चाला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न करतोय, अपयशी ठरल्या. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. तसं डान्सरला देखील बक्षीस येणार आहे. सिक्सरला आहे तर डान्सरला पण हळूहळू येऊ शकते भाई. डिमांड आहे. बरोबर. त्यांच्या वरून गेलाय. जर विपुलनं विकेट घेतला तर 2000 रुपये. पण जर अभयनं षटका टोकला विपुलला तर भावसर सरांकडनं 2000 रुपये. 2000 रुपये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं, कव्हरच्या डोक्यावरनं. 1500 पर्यंत पोहोचला होता. चौकार. आपल्या 31 धावा धावफलकावरती डीजे वाला गाणं लागलं होतं बाबा. ले लो ना जान ले, जान लेना और परिस्थिति को जान लेना दो अलग अलग बातें है. किसी की जान लेना और परिस्थिति को जान लेना. अमित पाध्ये नाना आपली देखील डिमांड आहे, कारण आपण या पेव्हलिनच्या दिशेने कारण आपल्या उजव्या बाजूला सरकार देखील आले. ते येतील. थोडस पहिला सरकार बसू द्या मग येऊ द्या. आणि सरकार आता कुठे आले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला फील्ड केलं जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 3 षटकामध्ये 31 धावा झाल्यात. पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किती रन होणार यानंतरचा होणारा मॅच 48 हरिकेन आणि आरटीओ थंडर. आरटीओ थंडर्स. अकोटाप्याचा चेंडू होता. आणि प्रशांतजी जसं तुम्ही दुपारच्या वेळेला म्हटलं होतं ना बाबा, दोपहर का खाना, डीजे का गाना, आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले नाना ते पण आले आहेत. त्यामुळे मजा येणार आहेत. अमित वाद्य जॉईंट होतात बरोबर आपल्या समोरच्या कक्षामध्ये. चर्चा त्यांच्याशी करूया किती एन्जॉय करतात हा प्रीमियर लीग, आरटीओ प्रीमियर लीग. म्हणून मी सकाळी म्हटलं होतं ज्यावेळेला आपली चर्चा चालू होती प्रशांतजी, ही खरी रंग दुपारनंतर येणार आहे. सकाळी तो सुरुवात आहे भाई, असली मजा. आणि शाम झाली ना, शाम केव्हा भरपूर कुछ होगा. संध्याकाळी तर भरपूर मजा येणार आहे. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू हलक्या हातानं अगदी दिशा दिली, चेंडूला पाठवलाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सीमारेषेजवळनं जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल न होईल 2. तिसरी धाव देखील पूर्ण. या षटकामध्ये 3 धावा 2 वेळा पूर्ण केल्यात.
याचा अर्थ 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचतील टॉससाठी. 48 हॅरिकेन आणि आरटीओ थंडर्स. टॉस करून घ्या कारण जास्त वेळ वाया जातोय. आता दोघं जे चर्चा करतात ते कशासाठी करतात काय करतात माहिती. कारण आता मागच्या जर 6 चेंडूवरती बघितलं ना तर 6 चेंडूवरती 16 धावा आल्यात मागच्या 6 चेंडूवरती. आता चर्चा कुठल्या गोष्टी चालले, किती अजून रन करायच्या नाही करायच्या. वेळ थोडासा गेलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय जोपर्यंत वाईट स्ट्रॉंग ऑनला तर काव कॉर्नर नाव क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. फक्त प्रत्येकाजण आजूबाजूला जातोय त्यांनी गुगल लोकेशन टाकून द्या कारण शोधावं लागतंय प्रत्येकाला कुठे गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायचा प्रयत्न. बॅटच्या वरच्याकडे लागलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्यांना टिपलाय. झेल वरला परतावं लागलंय पॅव्हलियनच्या दिशेनं. गडी बाद. धावांची खेळी करून अभय माघारी परतलाय. युसुफ क्रमांक 5 वरती युसुफ. अभय थोडासा लवकर बाहेर आहे. अभय हा कुठं चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. सुरुवात चांगली होती. पहिल्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर 8 धावा त्या नंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा या षटकामध्ये आल्या. 10 41 41 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येते 41. टॉस करून घ्या. 48 हरिकेन आणि आरटीओ थंडर्स यामध्ये होईल टॉस. छोटी मुलं भाई नन्हे मुन्ने राही थोड़ा मागे वा. टुनटुन भाई बिल्कुल आप कैमरे पे आ गए हो. कैमरामैन ने आपको देख लिया है. शेवटचं षटक हाताळण्याचे राहुल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा. एक टॉस स्टॉप डिलिव्हरी. किरण शेवटचं षटक हाताळण्यासाठी किरण. शेवटचं षटक आहे. धावा धावफलकावरती 41 41. पहिला निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू देखील आहे. स्टंपिंग यष्टीचित बाद. परतावं लागले ते युसुफना. या षटकामध्ये आलाय विकेट. गडी बाद. नॉनस्ट्राईक एंडला उभे राहून गणेश पाहत आहेत की आपला नंबर कधी येणार. ते पाहत आहेत कारण त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याने सांगितलं थांबा थांबा थांबा. तौफिक क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी आलेले असताना धावा धावफलकावरती येत्या 41 41. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कंटे साहेबांनी जर तौफिकची विकेट घेतली तर संकेत साहेब यांच्याकडनं 1000 रुपये. एकमेकांना ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार आहे. ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असणार आहे. त्याच्यामुळे मॅच पण ऑनलाईन आहे ना. 70-70च्या चॅनलवरती ऑनलाईन आहेत. नीता यांच्याकडनं देखील आहेत. त्यांच्याकडनं अजून प्राईज लागली आहे कारण कंटे साहेब गोलंदाजीवरती आहेत. जर त्यांनी विकेट घेतला
कंटे साहेबांनी जर विकेट घेतला तर निते यांच्याकडनं देखील कॅश प्राईज झालंय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, जस्ट मिस झाला, जस्ट मिस झाला. विकेट विकेट विकेट. स्टंपिंग यष्टीजीत बाद. गणेश डिपार्ट्स गॉन. दम है तो रोक के बता. सोएब शेख टीमचे मेंटॉर आहेत आणि ते आता बॅटिंगवरती आले. त्यांना माहिती आहे आता भाई हमको ही जाना पडेगा, आम्हाला जाणार. बघूया आता. दो भाई देखते, दो भाई दो तबाही होते क्या, दोनों भाई. पण समोर कोण आहेत, समोर कोण आहेत? कंडे साहेब आहेत, संधी देणार नाहीये ते. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा जर बघितल्या धावफलकावरती 46 झाल्यात. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 27 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल? टॉस ही तितकाच महत्वाचा आहे, नाणेफेक महत्वाची असणार आहे. 48 हरिकेन आणि आरटीओ थंडर्स यामध्ये होईल टॉस, नाणेफेक. टॉससाठी दोन्ही संघ या ठिकाणी आता तयार होत आहेत. सतीशजी भोसले साहेबांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. हॅरिकेन आणि आरटीओ थंडर अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठा पडायला लागेल. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना प्रेझेंट. आरटीओ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा तदार, विजयाचा निर्धार. या सामन्यामध्ये कोण करणार शिकार? टॉस बघूया आता. आमचे सर्व जे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. महत्वाचा सामना मैदानावरती. थंडरने जिंकलाय का टॉस? एरिकनने जिंकला टॉस. सिक्का उछला और थंडर के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अपोनेंट टीम को इस मुकाबले में करनी है बल्लेबाजी. और बल्लेबाजों की बात कर तो प्रारंभिक बल्लेबाज
किरण कंटे, विपुल विपुल ने पिछले मैच में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था, शानदार बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था। और अरमान अरमान इस मुकाबले में डालेंगे जान, मजा आएगा दर्शकों के लिए। काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं। नारंगी का मैदान, आरटीओ प्रीमियर लीग 2026 5वां संस्करण। तन्वीर शेख यांच्याकडून विशेष करून किरण कंटे षटकासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, 2000। सगळी बक्षिसं जमा करा। सगळ्या काउंटरवरनं आता बक्षिसे येत आहेत, त्यामुळे मला वाटतं एक माणूस इथे आता ठेवावं लागेल। क्रिश्चियन मुकाबला है, बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल का ये खूबसूरत ग्राउंड, और अरमान तैयार गेंदबाजी करने के लिए। इस मुकाबले में टारगेट है 47, 47 रनों का टारगेट। और पिंडी की जमावट इस मैच में थर्ड मैन पॉइंट डीप खबर, एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद। राजू ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, राजू डीआरडी इनकी तरफ से। राजू कंटे के हर सिक्सर के लिए 2000 का इनाम है। शेयर मार्केट 10,000 पर्यंत और किरण कंटे की बात करें तो इनके पारी का ये पहला चौका। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, ऑनसेट पर रन बटोरना चाह रहे हैं। अरमान की गेंदबाजी, फ्रंट लाइन गेंदबाजी, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल थर्ड मैन पॉइंट डीप स्टकर मिड ऑफ ऑफसेट पर 4 खिलाड़ी। स्टेट ड्राइव था, बहुत ही जबरदस्त कड़क शॉट था, अद्भुत फील्डिंग अपने पॉलोत्रो में गेंदबाज अरमान द्वारा। ये अरमान है और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, ऑलराउंडर खिलाड़ी। क्या कमाल की फील्डिंग की है अपने फॉलो थ्रू में। स्कोर की बात करें तो रन संख्या 7 रन। ओवर बहुत महत्वपूर्ण है। नियम पाळा, अपघात टाळा, रस्ता सुरक्षा अभियान 2026 संपूर्ण भारतभर सध्या सुरू है। और विपुल की गेंदबाजी की बात करें तो इन्होंने बढ़िया प्रदर्शन किया। बल्लेबाजी आपको करनी है। अरमान अपने बॉलिंग माप पर तैयार है, पहले ओवर का खेल जारी है। 47 रन आपको डिपेंड करने, फील्डिंग में बदलाव प्लान बनाया है, होमवर्क करके आए, खास करके अरमान। विपुल को भली बातें जानते हैं। ऑनसेट पर लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी। ऑनसेट पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर। हवा में वो इस गेंद को खेल दिया है और पीछा कर रहे खिलाड़ी। कम से कम 2 या 3 देखते 2 रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। 2 रनों के साथ कहानी में एक बार फिर बदलाव हो रहा है, मौसम बदल रहा है। स्कोर रन संख्या 9 रन स्कोर बोर्ड पर, 9 रन बगैर किसी नुकसान के। विपुल 2 पर के तरह, एक किरण की बात करें तो 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अरमान का ये बहुत इंपॉर्टेंट ओवर है, मैंडेटरी पावर प्ले ऑन है। कंबक्शन से गेंदबाजी कर रहे हैं सामने बल्लेबाज विपुल। फुलटॉस स्टेट ड्राइव्ह, सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा हा स्टेट ड्राइव्ह आहे। अप्रतिम, दर्जेदार, अद्भुत, व्हाट अ शॉट, कडक।
शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. जेव्हा स्टेट ड्राईव्ह तुम्ही खेळता याचा अर्थ तुमची गाडी पटरीवरती आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला आता विचार करावा लागेल. अगदी अफलातून खेळलेला फटका होता. धावसंख्या 13. हवा में गेंद है, खिलाड़ी है दायरे के अंदर, बहुत तेजी के साथ तो बॉडी की तरफ नहीं जाएगी. 2 रन लेने का मौका मिलेगा विपुल के लिए. बहुत ही बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. स्कोर इसी के साथ रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त हुआ है. सड़क सुरक्षा अभियान 2026 पूरे भारत में सड़क सुरक्षा कार्यक्रम चल रहा है दोस्तों. दुर्घटना मुक्त सड़कों के लिए नियमों का पालन करें. नियम पाळा, अपघात टाळा अभियान सध्या संपूर्ण भारतभर आपल्याला बघायला मिळते. और इम्पोर्टेंट मैच है. पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर 15 रन. जीतने के लिए फिलहाल 24 गेंदों में 32 रनों की जरूरत है. 47 रनों की जरूरत है और बहुत अच्छा स्टार्ट हुआ है. शानदार बल्लेबाजी विपुल द्वारा. पहले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था. इनका विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. इस वक्त हमारे कॉम्बॉक्स में है 1000 का इनाम. लगातार 3 सिक्सर के लिए दिलीप भाई, इनकी तरफ से 6000 का इनाम. और अगर अभय विपुल का विकेट लेते हैं तो इनके लिए देवांग भाई आपकी तरफ से 1000 का इनाम है. 15 रन बगैर किसी नुकसान के अभय गेंदबाजी करेंगे. सामने बल्लेबाज किरण 7 पर बल्लेबाजी कर रहे. विपुल 8. एक बहुत ही अच्छा बैटल बीच मैदान पर चल रहा है. टर्नबैक पॉइंट, कवर पॉइंट और सबकी निगाहें हैं निर्भय अभय के ऊपर. कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे. किरण के ऊपर भी सबकी निगाहें. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी ऑन साइड पर फिलहाल आप देख सकते हैं 5 खिलाड़ी है बल्लेबाज किरण के लिए. स्कोर 15 पर रन. अब मजा आएगा. 2 शिरदिल खिलाडी आहे. जंगलातले 2 वाघ, त्यांची झुंज, त्यांची लढाई बघायला मजा येईल. तशा पद्धतीनेच अभय आणि विपुल हे या क्रिकेटच्या पटलावरचे 2 वाघ मैदानावरती आहेत. आता प्रेक्षकांना बघायला मजा येईल. और 2 शेरदिल खिलाड़ी, एक ठाणा का और एक विरार का. एक चीता है, एक शेर है. 16 पर रन. विपुल 8 पर खेल रहे. बहुत महत्वपूर्ण पारी. ओहो, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. गगनचुंबी सिक्सर. सरकार झूमने लगे तो बिल्कुल मजा आएगा. 22 रन बगैर किसी नुकसान के. ये भी उड़ा आसमान की तरफ. गेंद बॉलर के बाद 6 रन. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बॉलर के बाद 6 रन. बाद विपुल ने अपना क्लास दिखाया है. ब्यूटीफुल बैटिंग बाय विपुल. इज प्लेइंग ऑन 20 स्कोर 28 पर रन. 21 गेंदों में 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. शानदार खेल. अगर लगातार तीसरा छक्का जड़ते तो रोहित की तरफ से 2000 का इनाम है. बल्लेबाज विपुल. फुल टॉस गेंद. 2 बॉल का इशारा.
क्या बात है राज, क्या बात है राज। 29 पनन। अब क्या अंपर की तरफ से फ्रीड का इशारा हो जाएगा? बीमर गेंद तो है, फ्रीड। आरटीओ प्रीमियर लीग 2026 पिक्चर है सुपर हिट। एक से कैच लिया, लेकिन फ्री हिट है। दिमाग के बत्ती को जला के रखे गणेश डोंगरे वारे वारे आपके वारे नेरे। स्कोर 30 बगैर किसी नुकसान के और 20 गेंदों में 17 रन चाहिए। बहुत बढ़िया बल्लेबाज विपुल द्वारा 21 पर के तरह 7 गेंदों का सामना किया। किरण 8 पर बल्लेबाजी कर रहे और कम बॉक्स में आज पूरा आरटीओ है तो वो झूम रहा है। कड़क शॉट आउटसाइड पर गेंद, लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, गेंद को नहीं रोक पाए। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। की जरूरत मुकाबला जीतने के लिए। स्कोर 34 रन बगैर किसी नुकसान के। अभय के ऊपर हमला हो रहा है। इस बार ऑनसाइड पर पुल किया, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को गुल किया। वन बॉस गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। अभय दास पीछे छोड़ डाला। आज अभय को विपुल और किरण ने धो डाला। सरकार तुम्ही नाचणार तर मजा येणार, सगळे नाचणार, अख्खा आरटीओ नाचणार आहे बघा। मगाशी तुम्ही फक्त जरा असे हल्लात ना, सगळं आरटीओ हल्लं होतं। सरकार चले गए तो सब कुछ चलने वाला है ना। स्कोर 38 पर नन। बहुत ही बढ़िया खेल, अद्भुत बल्लेबाजी, जैसे कि आपने कहा था अद्भुत बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा और अनबिलीवेबल कमाल का ये मुकाबला जिसमें शानदार बल्लेबाज विपुल द्वारा। अरमान आए हैं, विकेट चाहिए। स्कोर की बात करें तो अब 18 गेंदों में 9 रनों की जरूरत है। आरटीओ स्टार 38 पर नन। पहले विकेट के लिए 38 रनों की साझेदारी। दोनों बल्लेबाज ने गजब का प्रदर्शन किया है। बहुत अच्छी गेंद। पहले विकेट के लिए 38 रनों की साझेदारी। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और विपुल और किरण के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। क्या बेहतरीन स्टार्ट किया, लाजवाब। ब्रिलियंट बैटिंग बाय विपुल एंड किरण। स्कोर 38 पर नन। विकेट चाहिए अरमान को। विकेट टेकर गेंदबाज है। ब्रॉकआउट में गेंद ऑन साइड पर खुद के निकाला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। अब आग एक तरफ नहीं, आग दोनों तरफ लगी हुई है। पहले काउंटर पर भी आग लगी है, दूसरे काउंटर पर भी आग लगी है। यहां भी बहुत सारी भीड़ है। अब जाकर स्कोर 39 पर नन। दूसरी तरफ तीसरे काउंटर की तरफ हम जाते तो अरमान के लिए थोड़ी परेशानी है। उनको समझ में नहीं आ रहा क्या करना क्या नहीं करना, क्योंकि विकेट नहीं गिर रहे। जब तक विकेट नहीं गिरेंगे तब तक गेंदबाज का कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा। तीसरा ओवर है, 16 गेंदों में 8 रनों की जरूरत। अरमान को अपना अरमान पूरा करने के लिए एक विकेट की जरूरत होगी। स्ट्राइक किरण पर बल्लेबाज किरण। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेलते ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर और अरमान इस मुकाबले में डाल रहे जान। इस मैच में गणेश ने लिया कैच, होते 70 के सावधान। अपोनेंट टीम का 1 नुकसान। बल्लेबाज आउट। तोड़ोगे यार तो सीधा
गिर जाएगा विकेट। सरकार सरकार ट्रैफिक का नियम मत तोड़ोगे यार तो विकेट गिरेगा। सरकार इस बार गेंदबाज ने किया पलटवार, किया शिकार, शिकार किया है। इंपॉर्टेंट विकेट। अरमान एक विकेट की तलाश में थे, इस साइडर को तोड़ने का काम किया। स्कोर 39 पर 1। तीसरा ओवर प्रगति पर है। 15 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है। नियम पाड़ा अपघात टाड़ा। नए बैटर जुनेद, अब गेंद है इस कवर पर, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट। ट्रैफिक का नियम तो विकेट गिरेगा। जबरदस्त गेंदबाजी मैदान के अंदर। गेंदबाज अरमान द्वारा दूसरे विकेट। बहुत महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। घमासान हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम इज ऑन, क्योंकि इस मुकाबले में गजब का प्रदर्शन कर रहे फरमान। अरमान ने बहुत अच्छी गेंदबाजी की, ऑन हैट्रिक गेंदबाज है। लगातार 2 झटके दिए हैं, कीर्तिमान के दलित पर खड़े हैं। वाह अरमान वाह, वाह भाई वाह। जहां होती है चाह वहां मिलती है राह। कमाल कर रहे, कमबैक करने का मौका मिला अरमान को। स्कोर 39 पर 2। तीसरा ओवर प्रगति पर है और 14 गेंदों में 8 रनों की जरूरत है। एक बड़ा विकेट, वो भी अगर विपुल का मिलता है तो कमबैक करने का मौका मिलेगा। लेकिन माची धूम मचाने वाले खिलाड़ी हैं, उनका भी रोल इंपॉर्टेंट रहेगा। तीसरा विकेट आएगा या नहीं वह देखना बहुत जरूरी है। कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं, विकेट टेकर गेंदबाज है। ये मैच को ऐसे जाने नहीं देंगे। वो खिलाड़ी मैदान के अंदर कभी हार नहीं मानते। बढ़िया गेंदबाजी करे, ऑन हैट्रिक गेंदबाज अरमान। सामने बल्लेबाज की बात कर तो मांची। 9 स्ट्राइक रन पर विपुल। 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत अच्छे गेंद, सम्मान दिया और माची साहब को मालूम है ये विकेट टेकर गेंदबाज, इसीलिए सम्मान दिया गया। बहुत अच्छे गेंद विपुल और अरमान की बात करते हैं, उनके चेहरे पर मुस्कुराहट है। अब आपके पास यहां से और 13 गेंद है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। माची ऑन स्ट्राइक, अंसर पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। इस ओवर की अगली गेंद, क्या बात है, क्या गेंदबाजी हुई है। एकदा या गोलंदाजीसाठी अरमानसाठी टाळ्यांचा गजर व्हायलाच पाहिजे. अफलातून कामगिरी, बँक बॅलन्स नसताना त्याने केलेली कामगिरी आहे. जबरदस्त कामगिरी केली, 2 गडी बाद केले, चमत्कार कामगिरी. आता 8 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका, कुठेही जाऊ नका, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरटीओ प्रीमियर लीग 2026. वेळ अत्यंत महत्वाची आहे. 8 धावांची आवश्यकता, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 3:45 झालेली आहेत. आरटीओ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. षटक अतिशय महत्वाचे. गोलंदाजी मार्कवरती गणेश हुकमाचे एक काय, गोलंदाजी खूप चांगली केले. यापूर्वी त्यांची कामगिरी जबरदस्त झाली. फिल्डिंग मध्ये त्याने उजवी कामगिरी केली, धवल यश त्याला प्राप्त झाले. पण आता संघ अडचणीत आहे, बँक बॅलन्स जास्त नाहीये आणि अशा वेळेला या 8 धावा तुम्हाला रोखायच्या, डिपेंड करायच्या आहेत. त्यासाठी युद्ध मैदानावरती. दुसऱ्या बाजूला विपुल सारखा हुकमाचा एका मैदानावरती आहे, माची देखील मैदानावरती आहे. हे त्रिदेव आपल्याला बघायला मिळत आहेत. नाना यांच्याकडून विपुलच्या षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडून आकुटमध्ये डॉल साइडला कळला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडलाय, पकडलाय जेल. वारे 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 वारे, आपके वारे न्यारे, कमाल कर रहे मैदान के अंदर गणेश डोंगरे. विकेट मिला.
आपण करणार आहोत, त्यामुळे गेलं सर निश्चितच करतील. सर्व मेंटॉर आपण तयार यायचं आहे. कमाल का मैच है, 11 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 8 रनों की जरूरत है. पहली गेंद पर विकेट, नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके बल्लेबाजी करने के लिए. माची अब इनके ऊपर निगाह रहेगी. राहुल मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑफ टॉप के बाहर गेंद टैप किया गया, खिलाड़ी तैनात है. थोड़ा सा हड़बड़ के साथ गेंद को फील्ड किया गया. अब 10 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 7 रनों की जरूरत है. मैं सारे जो मेंटर हैं इनके लिए बुलाना चाहूंगा. दिलीप भाई, रघुनाथ भाई, सागर पाटिल, नासिर चाचा, टुनटुन. बेहतरीन स्ट्रोक, कवर की तरफ गेंद को खेला गया था. सिंगल मिलेगा, दूसरे के लिए वापस आना चाहिए. विकेट के बीच अच्छे दौड़ लगा थे दोनों बैटर. 2 रन मुकम्मल. डगआउट में तालियां बज रही है, तालियों की आवाज. सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी आना चाहिए क्योंकि प्रेशर रिलीज हो जाएगा. अब 9 गेंदों में 5 रनों की जरूरत है. ड्रीम बॉल गणेश भाई, एक ड्रीम बॉल आपको डालना है. और इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे. अच्छा शॉट खेला गया था, स्टक आउट पर खराब फील्डिंग हुआ और उसका फायदा उठा दोनों बल्लेबाजों ने. 2 रन मुकम्मल किए. जीतने के लिए लक्ष्य 47 का 47 रनों का. 9 गेंदों में 5 रनों की जरूरत है. स्कोर ड्रॉप 3 विकेट के नुकसान पर आरटीओ स्टार और आरटीओ सिक्सर के बीच घमासान आप देख रहे हैं. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर. तो ऑनसाइड पर फिलहाल 4 खिलाड़ी है बैटर के लिए. बैटर माची इज प्लेइंग ऑन 2. 5 रन चाहिए. एक ड्रीम बॉल. गणेश है संकट मोचक खिलाड़ी है. फ्लैंक थ्री पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ. सुंदर, बहुत सुंदर तरीके से गेंद कॉन्सर्ट पर खेल दिया अलॉन्ग द कारपेट. 1 रन मुकम्मल किया. अब सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. 4 रनों की जरूरत है और आपके पास गेंदे शेष है 8. वो 2-3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट रहेगी. यहां शोल्डर डाउन नहीं होना चाहिए. देखिए मैच कभी भी समाप्त नहीं होता. 8 गेंदे और 8 गेंदों में 4 रनों की जरूरत है. बल्लेबाज फिलहाल राहुल. माची नॉस्टेकर इन पर है. तगड़ा मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं. आरटीओ सिक्सर और आरटीओ स्टार. कौन करेगा पलटवार. ऑन साइड पर गेंद को खेला गया. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, केवल 1 रन मिलेगा. सिंगल पे संतोष होना पड़ेगा. सिंगल के साथ अब 3 रनों की जरूरत है. मैदान के अंदर दूसरा रन लेना चाह रहे थे बल्लेबाज राहुल, मना किया माची ने. दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, जो कि मेरे स्ट्रोक नहीं कर रहे. उनको पता है कि मंजिल बहुत करीब है. तो धोनी स्टाइल या एक बार फिर वीरेंद्र सहवाग स्टाइल, वो अपनी मंजिल की तरफ जाना नहीं चाह रहे. मैच को करीब लेके समाप्त करने की कोशिश, स्कोरबोर्ड के करीब जाना चाह रहे. वो अच्छी गेंद, वाह गणेश वाह. मैच समाप्त नहीं है. 6 गेंदों का खेल. जीतने के लिए फिलहाल 3 रनों की जरूरत है. 3 रन चाहिए. बहुत अच्छा ओवर था गणेश का. जाने है. आखिरी 6 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण रहेगा. यूसुफ को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. सड़क सुरक्षा अभियान 2026 2 अभियान है. एक स्वच्छता अभियान और दूसरा सड़क सुरक्षा अभियान. सड़क सुरक्षा अभियान पूरे भारत वर्ष में आप देख रहे हैं, मना रहे हैं. और जो स्वच्छता अभियान है, इस ग्राउंड पर आपको जो कचरा है ना वो कूड़ेदान में ही डालना है. प्लीज आपके लिए रिक्वेस्ट है. माझा खाऊ मला द्या. 44 3 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में यूसुफ है, बल्लेबाज राहुल, जिनके ऊपर दारोमदार 3 रन चाहिए. कंपल्सरी चेस है. ऑफसाइड पर 5 खिलाडी. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशीर तरच तुला मिळेल धाव. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरता. राहुल पहिल्या चेंडू ऑफ टाइमच्या खूपच बाहेर असलेला थर्ड मॅनच्या दिशेने खेळला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पाठला केला जातोय. थांबवला जाईल का. फुटबॉल खेळले. 2 धावा पूर्ण झालेत.
एकच धाव. आता एकाच धाब्याची आवश्यकता सामना जिंकण्याकरता मैदानावरती विजयाच्या उंबरट्यावरती आहे आरटीओ स्टार. आप लोगों का मिलेगा प्यार तब निखर के आएंगे यंग स्टार. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता एका धाब्याची आवश्यकता. 46-3. अत्यंत दर्जेदार कामगिरी आरटीओ स्टार संघाकडनं. आता असं वाटतं की टेस्ट क्रिकेट मैदानावरती सुरू झाले. ही छत्री आहे. ओहो अप्पर कट. झट पट 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 टकाटक अप्पर कट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात आहे आणि हा चौकार. विजयाचा चौकार. खणखणीत चौकार. आरटीओ स्टार सर्व खेळाडू आपण घ्यायचे. सर्व खेळाडू